हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत 6 वर्षाच्या मुलीकरता नऊवारी अखंड मस्तानी साडी। ही साडी कुठेही न कट करता अखंड साडी बनवणार आहोत आपण। तर त्यासाठी आपल्याला ही जी स्क्रीनवरती मापे दिसत आहेत त्याप्रमाणे आपल्याला मापे लागणार आहेत। मापे घेण्याची आणि आखण्याची पद्धत ही लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी ही सेमच असणार आहे। फक्त मोठ्यांसाठी नऊवारी साडी आणि लहान मुलींकरता 5.5 ते 6 मीटर असणारी साडी ही पुरेशी होते। तर आता आपल्याला 6 वर्षाच्या मुलीची साडी बनवायची आहे। त्यासाठी मी ही साडी 4 फोल्ड करून घेतलेली आहे। तर त्यावरती आपल्याला उंची टाकायची आहे। जर तुम्हाला पूर्ण साडी खोलून त्याच्यावरती उंची टाकून कट करून घ्यायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने कट करून घ्या, किंवा या पद्धतीने मी ज्या पद्धतीने दाखवली आहे त्या पद्धतीने ही साडी फोल्ड करून मी खाली ठेवलेली आहे। आणि त्याच्यावरती आता आपण उंचीचं माप टाकणार आहोत। तर आपली पूर्ण उंची ही 30 इंच आहे। ही उंची आपण कमरेपासून खाली घेतलेली आहे। तर याप्रमाणे 30 उंचीचे मार्किंग करून एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे साडी ही कट करून घ्यायची आहे। पहा, या पद्धतीने मी ही 30 उंचीचं मार्किंग करून सरळ रेष आखून घेतलेली आहे आणि साडी कट करून घेतलेली आहे। या पद्धतीने पहा, आता ह्या कट करून घेतलेल्या वरच्या भागाचा जो शिल्लक राहिलेला काठ आहे तर तो आपल्याला या साडीच्या वरच्या साईडला पदराच्या साईडला म्हणजे इथं वरच्या बाजूला हा जो काठ आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे। पहा, इथून आपण उंची कट केलेली आहे आणि त्याच्यावरती हा शिल्लक राहिलेला काठ कट करून तो उंचीमध्ये जोडून घ्यायचा आहे। या पद्धतीनं इथं उंचीच्या दुप्पट म्हणजे उंची आपली 30 इंच आहे तर उंचीच्या दुप्पट हा काठ आपल्याला जोडून घ्यायचा आहे। म्हणजे 60 इंचाचा काठ हा कट करून इथं या पद्धतीनं उंचीमध्ये जोडून घ्यायचा आहे। तर मी हा काठ कट करून घेते आणि हे पहा, मी असा हा काठ कट करून घेतलेला आहे आणि पदराकडील साईडला पदराकडीलच काठ जोडावा या पद्धतीनं। पहा, हा असा 60 इंचापर्यंत ही आपली कमरेकडील वरील बाजू आहे। तर इथं 60 इंचाचा काठ हा आपल्याला जोडून घ्यायचा आहे। हा काठ कोणत्या पद्धतीने जोडायचा आहे तर ते आपण पाहूया। मी तुम्हाला मशीनवरती दाखवते। तर ही आपली सरळ बाजू आहे आणि याच्यावरती आपल्याला हा काठ उंचीच्या मध्ये जोडायचा आहे, कारण काठ वरती जोडला तर साडीची उंची वाढेल। त्यामुळं ही वरची बाजू अशी फोल्ड करून घ्यायची आहे। ही साडीची सरळ बाजूच आहे तर याच्यावरती फोल्ड करून एक अर्ध्या इंचाचा फोल्ड करून एक दाबटीप मारून घ्यायची आहे। तर हा फोल्ड आपल्याला जिथपर्यंत तो काठ जोडायचा आहे तिथपर्यंतच फोल्ड मारून घ्यायचा आहे। म्हणजे 60 इंचापर्यंत हा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती साडीचा काठ हा ठेवून या पद्धतीनं पहा, ह्या काठाला मी सुरुवातीला या साईडला एक फोल्ड मारून घेत आहे। हा काठ मी अर्धा इंच फोल्ड केलेला आहे। आता साडीवर कशा पद्धतीने ठेवायचं पहा।
पदराकडील बाजूला पदराकडीलच काठ आला पाहिजे. तर या पद्धतीनं असं ठेवून हा पूर्ण काठ जोडून घ्यायचा. तर आपले काठ जोडून झाल्यानंतर ही साडी अशी दिसत आहे. पहा, हे पूर्ण काठ आपण जोडून घेतले आहेत. याच्यानंतर आपण पूर्ण साडीची मार्किंग करणार आहोत. आता आपण साडीचं मार्किंग करायला घेऊयात. तर हा वरील बाजू आहे आपले कमरेकडील. तर हा आपला 60 इंच उंचीचा, म्हणजे उंचीच्या दुप्पट आपल्याला पदराचं मार्किंग करायचं आहे. तर आपली उंची 30 इंचाची आहे, म्हणून आपण 60 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि पायाकडील बाजूलाही 60 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. मी दाखवत आहे या पद्धतीनं. आणि दोन्ही रेषा या जोडून घ्यायच्या आहेत आणि अशी एक सरळ लाईन तयार करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पायाकडील बाजूला जिथं आपण पदरासाठी 60 इंचावरती मार्किंग केलं होतं त्याच्या पुढे पहा, हे 9 इंच किंवा 10 इंचाचं मार्किंग करायचं. लहान मुलींसाठी 8 ते 10 इंचाचं मार्किंग करायचं. आणि ही तिरकी रेषा ही आखून घ्यायची. हा आपला पदर आहे. तर या पद्धतीनं वरील 60 इंचावरील मार्क केलेला आणि पायाकडील बाजूला 9 ते 10 इंच जास्त घेऊन ही तिरकी लाईन तयार करून घ्यायची आहे. हे आपलं पदराचं मार्किंग हे झालेलं आहे. तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जिथं आपण उंचीच्या दुप्पट 60 इंचावरती इथं कमरेकडील बाजूला जिथं मार्क केला होता, तर तिथून पुढे आपल्याला सीट घेराचा निम्मा अधिक 3 इंच घ्यायचा आहे. तर इथून पहा, लक्षात घ्या अगोदर कुठं मी माप टाकत आहे. तर ही आपली कमरेकडील वरील बाजू आहे. तर याच्यावरती सीटचा निम्मा अधिक 3 इंच. तर आपला सीट घेरा आहे 27 इंच. तर 27चा निम्मा 13.5 इंच आणि 13.5 इंचामध्ये 3 इंच मिक्स करून 16.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. पायाकडील बाजूलाही सेम असंच मार्क करून या दोन्ही रेषा जोडून घ्यायच्या आहेत. पहा, आणि हा आपला नेसत्या बाजूचा पदर आहे, म्हणजे हा नेसता पदर आहे. तर याच्यावरती पण आपल्याला सीट घेराचा निम्मा अधिक 3 इंच घ्यायचा आहे, म्हणजे 16.5 इंचावरती इथं पण मार्क करून पायाकडील बाजूलाही तसंच माप टाकून 16.5 इंचावरती मार्क करून ही सरळ रेषा आखून घ्यायची आहे. हे नेसत्या पदरावरती एक, आणि हा मधला जो भाग राहिलेला आहे तर त्याच्या पूर्ण निऱ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. हा मधला जो भाग आहे हा निऱ्या करण्यासाठी आहे. पहा, इथं कंबर घेर आणि आपण जे माप टाकलं होतं ते आणि त्या दोन्हीच्या मधील भाग हा आपला सीटचा निम्मा अधिक 3 इंच. आणि नेसत्या बाजूला पण आपण सीट घेराचा निम्मा अधिक 3 इंच घेतलं. आणि हा मधली साडी जी आहे ती पूर्ण निऱ्या करण्यासाठी आहे. लक्षात घ्या, हा आपला नेसता पदर, हा पूर्ण हा मधला जो भाग आहे तो निऱ्यांसाठीचा भाग आहे. आणि याच्या पुढील जो आहे तो पदर आहे, म्हणजे आपल्या साडीचे 3 भाग तयार झालेले आहेत. ही साडी आपण कुठेही कट करणार नाही, अखंड साडी अशीच ठेवणार आहोत. यानंतर आपण निऱ्यांचं मार्किंग करून घेणार आहोत. तर लहान मुलींसाठी ही आपल्याला 4 इंचाची तयार निरी हवी असते. तर त्यासाठी पहा,
ही साडी अशी व्यवस्थित अंथरून घ्यायची. सुरुवातीला या पद्धतीने साडी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि निर्यांसाठी आपण मार्किंग करून घेऊया. तर आपण जो इथं रेषा आखलेली आहे त्याच्या पुढे आपल्याला 8 इंचाचं मार्क करायचं आहे. 8 इंचावरती, म्हणजे ही अशी निरी दुमडल्यानंतर ही 4 इंचाची निरी तयार होणार आहे. तर त्यासाठी आपण 8 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. तर इथं मी 8 इंचावर मार्क करून घेतला. तर या पद्धतीनं पूर्ण निर्यांचं दोन्ही साईडला, पायाकडील साईडला आणि कमरेकडील साईडला 8-8 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं आपल्या निर्या ह्या अगदी सेम होतील, कमी जास्त होणार नाहीत आणि फिनिशिंगमध्ये येतील, म्हणून हे मार्किंग करून घ्यायचं. आता आपण साडीला निर्या टाकून घेऊयात. पहा, याप्रमाणे हा नेसता पदर आहे आणि याच्यावरती आपण जिथं मार्क केला होता 8 इंचावरती, तर तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे. या पद्धतीनं या लाईनवरती बरोबर ठेवून ही अशी आपली एक निरी ही तयार झालेली आहे आणि याला इस्त्री मारून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये निर्या या पूर्ण सेम आकारात टाकून घ्यायच्या आहेत. इस्त्री केल्यानंतर ह्या व्यवस्थित बसतात. तर आपण याला इस्त्री करून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये निर्या टाकून घेऊया. इथं शेवटची निरी घेत असताना काय काळजी घ्यायची आहे पहा. तर ह्या बाकीच्या निऱ्यांपेक्षा सगळ्यात वरची जी निरी आहे ती बाकीच्या निऱ्यांपेक्षा 1 ते 1.5 इंचाने पुढे घ्यायची आहे, की त्याच्यामुळं बाकीच्या निर्या या झाकल्या जातील. अशा पद्धतीने ही वरची निरी ही व्यवस्थित 1.5 इंच पुढे घ्यायची आहे आणि त्याला बाकीच्या निर्या अशा गुंडाळून घ्यायच्या आहेत वरती. एकसारख्या जुळवून त्याच्यावरती वरील निरी अशी ठेवायची आहे. या पद्धतीने पहा आणि इथे एक आपण सेफ्टी पिन लावून घेऊया, कारण का याला आपण पहिल्यांदा फक्त इथं निर्या या शिवून घेणार आहोत. तर ही पिन मी इथं लावत आहे. याच्यावरून आपल्याला एक दाबटीप मारून घ्यायची आहे. इथे शिवून घ्यायचं आहे हे. आता मी तुम्हाला पूर्ण साडीचा लुक दाखवते कसा तयार झाला आहे. पहा, ह्या निऱ्या आपण पिन लावून पॅक केलेल्या आहेत आणि ही त्याच्या पुढे एक पदराची लाईन आहे तिरकी. काठ जोडून घेतलेला आपण. पूर्ण साडी याप्रमाणे दिसत आहे. हे पहा, या पद्धतीने मी या निर्यांना शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला आतील सलवार ही कट करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि पहा, हे असं घडीवरती, घडी आपल्याकडील बाजूला येईल याप्रमाणे ठेवलेलं आहे आणि ह्या खालच्या साईडला
एक फोल्ड मारून मी घेतलेला आहे. हा नंतर मारला तरी चालेल. आता आपण इथं उंचीचं माप टाकूयात. तर ही कमरेपासून गुडघ्यापर्यंतची उंची आहे. तर आपली गुडघ्यापर्यंतची उंची ही 16 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 इंच मिसळून मी इथं 17 इंचाचा मार्क केलेला आहे आणि ही रेषा सरळ आखून घेतलेली आहे. आता आपल्याला किस्तक खोलीचं माप टाकायचं आहे. तर किस्तक खोली टाकत असताना सीट घेराचा 3रा भाग अधिक 1 इंच असं माप टाकायचं आहे. तर सीट घेराचा 3रा भाग हा 9 इंच होतो. त्यामध्ये 1 इंच मिसळून 10 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि ही रेषा सरळ आखून घ्यायची आहे पहिल्या रेषेसारखी. तर पहा इथं 10 इंच आणि ही रेषा सरळ आखून घ्यायची आहे. आता आपल्याला सीट घेराचा 3रा भाग अधिक 1 इंच असं माप इथं टाकायचं आहे. खालच्या रेषेवरती 10 इंचावरती मी मार्क करत आहे आणि तिथून आतमध्ये 2 इंचावरती माप टाकायचं आहे. इथं 2 इंच आतमध्ये यायचं आणि एक मार्क करून घ्यायचा. पहा आता वरती कमरेकडील बाजूसही तेवढेच माप टाकायचे आहे. 10 मधून आपण 2 इंच आतमध्ये आल्यानंतर 8 इंच राहतं. तर वरती पण आपण तेवढं सेम सरळ रेषा जोडून घ्यायची आहे. पहा 8 इंच टाकून ह्या दोन्ही रेषा जोडून घ्यायच्या आहेत. आणि इथं आकार देऊन घ्यायचा आहे. जे शेप तयार करायचा आहे. इथं आपण जेवढं अंतर घेतलेलं आहे तेवढंच अंतर आपल्याला गुडघ्याकडील बाजूस घ्यायचे आहे. तर इथं पण 8 इंचावरती मार्क करून नंतर हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. इथं आकार देताना पहा साधारणपणे 1 इंचाचा आकार हा द्यायचा आहे. 1 इंच किंवा पाऊण इंच, 1 इंच दिला तरी चालतो. तर हे आपलं सलवारचं मार्किंग झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. पहा हे असे दोन्ही पाय तयार झाले आहेत. तर आपल्याला हा एक पाय उलगडून दुसरा पाय त्याच्यावरती ठेवायचा आहे. दुसरी बाजू पायाची त्याच्यावरती ठेवायची आहे आणि जे शेपवरून जे शेप अशी शिलाई मारायची आहे. आपल्याला दोन्ही जे शेप हे शिवून घ्यायचे आहेत. याप्रमाणे व्यवस्थित ठेवून पहा मी जे शेपवरती जे शेप जुळवलेला आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. आता त्यानंतर आपल्याला आतील बाजू ही शिवून घ्यायची आहे. तर पहा हे पाया गुडघ्याजवळील फोल्ड हा नंतर केला तरी चालतो किंवा अगोदर फोल्ड मारून घेतला आणि त्यानंतर ही मधली बाजू आपल्याला शिवून घ्यायची आहे. आता आपली सलवार सुद्धा तयार झालेली आहे. आता ती साडी सलवारला कशी जोडायची हे मी दाखवते. पहा ही सलवारची उलटी बाजू आहे. सरळ बाजू ही आतील साईडला आहे आणि आपण जी शिवली ती बाजू वरती आहे. आता साडी जशी आपण मगाशी ठेवलेली होती तशीच ठेवायची आहे आणि हा जो सलवार आहे
तर या सलवारला हा नेसता पदर आहे आपला. या नेसत्या पदराला असं फोल्ड करायचं आणि त्याचा मध्य काढून तिथे एक मार्क करून घ्यायचा आहे. हा मध्य काढून घेतला आपण आणि या सलवारला ते याप्रमाणे जोडायचं आहे. पहा, ही आपली मधील जी शिलाई आहे त्याच्यावरती ह्या नेसत्या पदराची एक साईड याप्रमाणे मी जसं दाखवत आहे तसं ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आपण जो मध्य काढला होता तो बरोबर इथं मध्यावर आला पाहिजे. किस्तक खोलीच्या मध्यावर बरोबर हा मार्क आला पाहिजे. आणि मध्ये जी साडी शिल्लक राहते तर त्याच्या अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत याप्रमाणे. आणि त्याच्या पुढील बाजू ही अशीच मागे जोडत न्यायची आहे काठापर्यंत. अशी काठापर्यंत अशी बाजू ही जोडत न्यायची आहे. आणि मधल्या शिल्लक राहिलेल्या कापडाच्या या चुन्या टाकायच्या आहेत. मी मशीनवर दाखवते शिवताना. ही सलवार आपण घेतली आहे. आणि हा आपला नेऱ्यांचा भाग आहे. नेऱ्या आपण पहिल्यांदा सरळ कट करून घेऊया, थोड्याफार कमी जास्त झालेल्या. ही नेऱ्यांच्या समोरील भाग आहे. नेसता पदर आपले तो बरोबर आपल्या मधल्या शिलाईवरती ठेवायचा आहे सलवारच्या. इथं आणि याला चुन्या घालत घालत किस्तक खोलीपर्यंत हे जोडत जायचं आहे. चुन्या टाकत असताना या बाजूला जर अशा वरती तोंड करून चुन्या टाकल्या तर मागील बाजूस त्याच्या विरुद्ध दिशेने चुन्या टाकाव्यात. चुन्या एकाच बाजूला येणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. पहा, इथं किस्तक खोलीजवळ जिथं आपली मधली शिलाई आहे तिथंच तो मार्क आला पाहिजे. आणि त्याप्रमाणे चुन्या टाकत हे शिवत यायचं आहे. काठापर्यंत आपल्याला शिवायचं आहे. मागे असंच जायचं आहे शिवत. आता चुन्यांची दिशा बदलायची आहे दुसऱ्या बाजूला. असं या काठापर्यंत शिवत यायचं. आता आपण जिथून चुन्या टाकायला सुरुवात केली होती किंवा जिथून शिवायला सुरुवात केली होती त्याच्या पुढे ती साडी तशीच कमरेभोवती जोडत न्यायची आहे. पहा, या पद्धतीने जिथं आपण जोडायला सुरू केलं होतं तिथून सरळ साडीवरती शिलाई मारत आपल्याला जायचं आहे. आणि हा जो काठ आहे काठापर्यंत आपण शिवलं होतं, म्हणजे हे मागील बाजूचे काठ आला होता त्याच्यावरती बरोबर निऱ्यांचा मध्य आला पाहिजे. पहा, इथं शिवत आल्यानंतर या निऱ्यांचा मध्य हा याच्यावर आला पाहिजे.
जर थोडंफार कापड शिल्लक राहिलं तर ते याच्यामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. या निऱ्या अशा खालच्या बाजूला सोडून, हा काठ असा खालच्या बाजूला सोडून द्यायचा आणि त्याच्यावरती निऱ्यांचा मध्य ठेवायचा आणि निऱ्यांच्या पुढे थोडंफार कापड आपलं कमी जास्त जर झालं असेल तर ते एक चून टाकून त्याच्या आतमध्ये असं एक चून घ्यायची आहे आणि त्या आतमध्ये घालवून टाकायचं आहे कापड. या पद्धतीनं थोडं कापड शिल्लक राहिलेलं आतमध्ये घालवायचं आहे आणि हा काठ असा खाली सोडून द्यायचा आहे. हा काठ सोडून देऊन त्याच्यावरती व्यवस्थित निऱ्यांचा मध्य ठेवून त्याच्यावरून शिलाई मारून पॅक करून घ्यायच्या आहेत निऱ्या. आणि सरळ असंच पुढे आपल्याला शिवत पूर्ण राऊंड शिवायचा आहे, जिथून आपण शिवायला सुरुवात केली होती तिथपर्यंत. तर ही आता आपली पदराकडील बाजू आलेली आहे. पहा, आपण जो काठ जोडून घेतला होता पदराला तर तो आलेला आहे. जिथून आपण शिवायला सुरुवात केली होती बरोबर तिथं आपला हा पदर आलेला आहे. पदराची वरील बाजू आलेली आहे. पहा, इथपर्यंत त्याला पॅक करून टाकायचं आहे. जर थोडंफार कापड असेल जास्त कमी आपल्याकडून होतं, शिलाई मार्जिन कमी जास्त झाल्यामुळं ते चून टाकून घ्यायचं त्याला. आता यानंतर आपला हा कमरेकडील पूर्ण गोल राऊंड शिवून झालेला आहे. तर आता आपण पदर अटॅच करून घेऊया. तर पहा, आपण पदराच्या इथे जी तिरकी रेषा आखली होती पहा इथं, तर ती आपल्याला बरोबर किस्तक खोलीवरती जोडून घ्यायची आहे. ही जी तिरकी रेष आपण ओढलेली होती त्याच्यावरती अशा चुन्या टाकून ती जोडून घ्यायची आहे. ही पहा, ही जी लाईन आपण तिरकी आखलेली आहे याच्यावरती चुन्या घेत घेत आपण पहिल्यांदा जे किस्तक खोलीवरती जोडलं होतं त्याचप्रमाणे सेम तसंच इथं जोडून घ्यायचं आहे. ह्या अशा वरील बाजूस तोंड करून चुन्या घालायच्या आहेत. पहा, त्या रेषेवरती रेष जुळवून घ्यायची आहे बरोबर, म्हणजे कमी जास्त पदर होणार नाही, सेम होणार. पहा, चुन्या या पद्धतीने टाकायच्या आहेत. वरील बाजूस चुन्याचं तोंड आलं पाहिजे याप्रमाणे थोड्या मोठ्या मोठ्या चुन्या घ्यायच्या आहेत. आणि लाईनवरती लाईन जुळवून जर घेतली तर परफेक्टच. आणि इथं पहा, आपला जो हा काठ आहे तो काठाचा शेवट बरोबर आपल्या किस्तक खोलीच्या इथं करेक्ट आला पाहिजे याप्रमाणे जुळवून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण झाल्यानंतर पहा कसं दिसत आहे. हे पहा, हा आपण पदर जोडून घेतलेला आहे या पद्धतीने. तर आता आपण नेफा तयार करून घेऊया. त्यासाठी मी काठ घेतलेले आहेत आणि जेवढा काठ आहे सेम तेवढंच पुढे कापड घेतलेलं आहे.
आणि आपल्या कमरेच्या उजव्या बाजूला म्हणजे ज्या साईडला निऱ्या आहेत त्या बाजूला आपण त्याचा मध्य काढून बरोबर मार्क करून घ्यायचा आहे। पहा या पद्धतीनं ही आपली उजवी बाजू आहे, तर या उजव्या बाजूला एक मार्क करून घ्यायचा आहे। आणि आपण आता नेफा जोडून घेऊया। तर सुरुवातीला हा पहिला फोल्ड मारून घ्यायचा, दोन्ही बाजूला याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि आता हा भाग साडीच्या आतील बाजूस ठेवून ही आपली साडी उजव्या बाजूला जो आपण मार्क केला होता त्याच्या आतील बाजूस ठेवायचा आहे। याप्रमाणे जसं की काठ वरती आले पाहिजेत याप्रमाणे हे ठेवून घ्यायचं आहे। हे पहा असं ठेवल्यानंतर आपले काठ हे वरील बाजूस येतील आणि हा पूर्ण राऊंड शिवून घ्यायचा आहे। आता पहा हे काठ वरती येतील याप्रमाणे आपण असं ठेवायचं आहे। आणि पहिली जी आपण कमरेला पूर्ण शिलाई मारली होती त्या शिलाईवरूनच ही शिलाई आली पाहिजे आणि ते शिलाई मार्जिन हे वरच्या बाजूस गेलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला शिलाई मारायची आहे। याला चॉकलेटी काठाची थोडीशी किनारपट्टी आहे ती मी फोल्ड करून घेत आहे। जर सेम कलर असेल किंवा जर छान दिसत असेल ते आपल्या आवडीप्रमाणे तसंच ठेवलं तरी चालतं, पण मी हे फोल्ड करून घेत आहे। तर असा पूर्ण नेफा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर पहा हा नेफा जोडून झाला आहे, तर आपली साडी अशी दिसत आहे। याला आपल्याला आता मस्तानीचा वेल आणि काष्टा तयार करून घ्यायचा आहे। तर तो कसा करायचा ते आपण पाहूयात। तर त्यासाठी पहा मी इथं साडी अशी ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे। ज्या आपण पूर्ण निऱ्या घातल्या होत्या त्यातली सगळ्यात शेवटची निरी जी कमरेपासून जो काठ आलेला आहे त्याच्यावरती आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे। तर आपली उंची ही 30 इंच आहे, त्यामुळे असं त्या शेवटच्या काठावरती 30 इंचावर मार्क करून नंतर त्याच्या पुढे आणखी 30 इंच आपल्याला घ्यायचं आहे। पहा असं या काठावरती 30 इंच आणि त्याच्यामध्ये आणखी 15 ते 20 इंच जास्त घ्यायचं आहे। तर मी इथं 20 इंच घेत आहे
आणि तिथं मार्क करून तो काठ असा जुळवून तो आपल्याला कमरेकडे न्यायचा आहे आणि जिथं आपण हे काठ जुळवले आहेत तिथून पुढे 6 इंचावरती मार्क करायचा आहे। या पद्धतीने पहा 6 इंचावरती मार्क करून इथं असा त्रिकोण तयार करून घेऊन तो निर्यांच्या थोडंसं पुढच्या साईडला 4 ते 5 इंचावरती इथं आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे। नंतर आपण ते मशीनवरती शिवून घेणार आहोत। या पद्धतीने मी इथं पिन लावून घेत आहे आणि आता आपण मस्तानीचा वेल कसा तयार करायचा ते पाहू। तर या काठाचा आपल्याला वेल तयार करायचा आहे आणि त्याच्या बरोबरीचा जो दुसरा काठ आहे तर त्याचा काष्टा तयार करायचा आहे। तर हा जो काठ आहे याला आपल्याला फक्त नागमोडी वळणाने पाठवायचा आहे म्हणजे तो मस्तानीचा वेल तयार होतो। तर आपला हा वेल तयार करून झाला आहे। तर आता काष्टा कसा घालायचा ते आपण पाहू। तर पहिल्यांदा ह्या वेला बरोबरीचा जो काठ होता त्याच्यावरती आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। तर आपल्याला सीट घेराचा तिसरा भाग हा घ्यायचा आहे। सीट घेर आपला 27 इंच आहे तर त्याचा तिसरा भाग होतो 9 इंच। तर इथं 9 इंच आणि त्याच्या पुढे आणखी 9 इंच आणि त्याच्यामध्ये 7 इंच मिसळायचा आहे आणि तिथं एक फोल्ड करून घ्यायचा आहे। तो काठ तिथं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याला अशा घड्या घालून काष्टा तयार करून घ्यायचा आहे आणि ही साडी पलटवून तिथं तो काष्टा हा जोडून घ्यायचा आहे। आणि इथे एक पिन लावून घ्यायचे आहे। आता आपल्या काष्ट्याचे दोन्ही पाय हे एकाच साईडला झालेले आहेत त्यामुळे आपल्याला असा काष्टा खालून हात घालून तो पाय सरळ करून घ्यायचा आहे। पहा या पद्धतीनं हा पदर आहे आपला। आता हा काष्टा आपल्याला सरळ करून पाय अगोदर सरळ करून घ्यायचा आणि नंतर काष्टा सरळ करून घ्यायचा आहे। पहा याच्यातून असा हात घालून तो पाय सरळ करून घ्यायचा आहे आणि नंतर ही पिन काढून घ्यायची आहे। इथली पीळ पडला आहे ना काष्ट्याला तर ती पिन काढून तो काष्टा सरळ करून घ्यायचा आणि आपली साडी होणार आहे तयार। हा एक वेळा आणि हा 2 वेळा पीळ काढून घ्यायचा आणि नंतर त्याला फिनिशिंगमध्ये शिवून घ्यायचं। मशीनवरती शिवताना व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आणि आपली साडी आता तयार झालेली आहे। तर आपण पाहूयात साडीचा फायनल लुक। तुम्ही पाहू शकतात ही साडी मी व्यवस्थित ठेवून घेते आणि ही साडी अशी दिसत आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे। तर अशी सोपी आणि सुंदर नऊवारी ही अखंड साडी तयार झालेली आहे। जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी। थँक्यू।